झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट। मूळ वतनदार हिवाळी अधिवेशनामध्ये आता निवेदन देणार आहेत आणि वतनदार प्रतिनिधी मंडळ नागपूरला रवाना होत आहे। गैरव्यवहाराची सखोल चौकशी आणि कारवाईची मागणी ते करणार आहेत। झी 24 तासनं उघडकीला आणलेलं पुण्यातलं हे कोरेगाव पार्क इथलं जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर समस्त महार वतनदार नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये निवेदन देण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि पुण्यामधून नागपूरकडे ही वतनदार प्रतिनिधी मंडळांची यात्रा आता सुरू झालेली आहे। या गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, कारवाईची मागणी करत जमीन पुन्हा करावी अशी त्यांची मागणी आहे आणि ही मागणी घेऊन आता ते नागपूरकडे रवाना झालेले आहेत। तर पुण्यातला जमीन गैरव्यवहार प्रकरण झी 24 तासनं उघडकीला आणलेलं होतं। या वतनदार मंडळींनी झी 24 तासच्या ऑफिसला देखील भेट दिली होती आणि आपलं सगळं म्हणणं मांडलेलं होतं। झी 24 तासनं सगळ्यात आधी बातमी दिलेली होती आणि सखोल बातमी दिली होती, त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले होते। आता ही सगळी प्रतिनिधी मंडळ या वतनदारांचं चाललंय नागपूरकडे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत। निलेश, येणाऱ्या नागपूर अधिवेशनामध्ये आजपासून सुरू होणाऱ्या निश्चितच हा मुद्दा गाजणार असं दिसतंय। ही सगळी वतनदारांचं प्रतिनिधी मंडळ आता नागपूरकडे चाललं असल्याचं आपल्याला दिसतंय। जे वतनदार आहेत त्यांच्या जे मिळण्याची जी वडलेलं आहे ठीक, निलेश, आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये, आपण पुन्हा कनेक्ट होऊया। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या बरोबर होते।